नमो बुद्धाय. जय भीम. मित्र हो, 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. भारतातील दलित अस्पृश्य समाज हजारो वर्षापासून हिंदू धर्माच्या गुलामगिरीत अडकला होता. त्यांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक व धार्मिक स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या आणि हिंदूच्या गुलामीतून मुक्त करून दलितांना स्वातंत्र्य, समता व विश्वबंधुता संदेश देऊन बौद्ध धर्मात आणणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 14 एप्रिल 1891 हा जन्मदिन म्हणून भारतातील दलित नवबौद्ध हा दिवस अत्यंत पवित्र शुभदिन समजून फार मोठा सण व उत्सव म्हणून उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. या दिवशी समस्त दलित बौद्ध आपल्या घरावर पंचरंगी तोरणे उभारून निळे ध्वज व पताका फडकवतात. घरी दीपावली सणासारखे रंगरंगोटी देऊन मेणबत्त्या, पंत्या, दारासमोर रांगोळी काढून व विद्युत दिवे लावून रोषणाई करतात. 14 एप्रिलच्या पहाटे 4 वाजेपासून शहरातून आणि खेड्यातून फटाके वाजून शोभेची दारू व बॉम्ब उडून आनंद प्रदर्शित करतात. 14 एप्रिलच्या दिवशी भारतातल्या प्रत्येक शहरातून व खेड्यापाड्यातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोच्या प्रचंड मिरवणुका सजवलेल्या ट्रक, मोटारी व हत्तीवरून व रथावरून काढल्या जातात. संपूर्ण भारतात आंबेडकर जयंतीसारखा एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा उत्सव अन्य कोणताही साजरा केला जात नाही. अर्थात आंबेडकर जयंती ही धर्मांतराच्या पूर्वीही साजरी केली जात होती, पण धर्मांतरानंतर या उत्सवाला फार मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. 14 एप्रिल 1933ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिल्यांदा वाढदिवस मुंबईला बीडी चाळ नंबर 14 येथील फ्रेंड्स युनियन या संस्थेने साजरा केला. त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना मोरे व वडळकरांची होती. या संस्थेचे चिटणीस रा गायकवाड व कार्यकर्ते पागो पवार, सोगा कांबळे, शेरा कांबळे, भारा जाधव व श्रीराबा मोरे हे होते. 1933च्या पुढील काळात डॉक्टर आंबेडकर यांची जयंती संपूर्ण भारतभर साजरी होऊ लागली. देशभरातील दलित नवबौद्ध समाज 14 एप्रिल हा दिवस अत्यंत पवित्र, मंगल व शुभ दिन समजतात. या दिवशी प्रत्येक दलित बौद्ध स्त्री, पुरुष व मुली अंगावर नवे कपडे घालतात. घरोघरी स्वादिष्ट व उत्तम प्रकारचे पदार्थ करून खातात. तसेच आंबेडकर जयंतीच्या आनंदाप्रित्यर्थ भोजनासाठी किंवा फराळासाठी मित्रमंडळींना व पाहुण्यांना खास निमंत्रित करतात. जयंतीनिमित्त आंबेडकरांना अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य, समता व बंधुता या विचाराचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आणि त्याबरोबरच त्यांच्या कल्पनेला प्रबुद्ध भारत घडविण्यासाठी खेड्यापाड्यातून व शहरातून भाषणे, व्याख्याने, चर्चासत्र, काव्यसंमेलने, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि भीमगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यातून बौद्ध धर्म याचा प्रचार व प्रसार यावर अधिक भर दिला जातो. वरील प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम बुद्ध वंदनेने सुरुवात केले जातात व राष्ट्रगीताने संपतात. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी संपूर्ण भारत बौद्धमय करीन. त्यांच्या या प्रतिज्ञेच्या पूर्ततेसाठी हा दलित व बौद्ध समाज सतत प्रयत्नशील व जागृत आहे. आजचा हा धर्मांतरित बौद्ध समाज एखाद्या नव्या धंद्याच्या, व्यापाराच्या शुभारंभ करताना अथवा नव्या वास्तूचे, घराचे बांधकाम करताना किंवा गृहप्रवेश करताना आंबेडकर जयंतीच्या शुभ दिनाची निवड करतो. 14 एप्रिल म्हणजे दलितांच्या, बौद्धांच्या जीवनातील स्वातंत्र्याची सकाळ होय. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे, दिल्ली, लखनौ, बँगलोर, जालंधर, महू, महाड, नाशिक इत्यादी ठिकाणी आंबेडकर जयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. तेथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या प्रचंड मिरवणुका काढल्या जातात. दलितांच्या या उद्धारकर्त्याच्या जीवनावर व त्यांच्या कर्तृत्वावर शाहिरांनी, कवी व गायकांनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपल्या गीताकडून शेकडो गाण्याच्या कॅसेट तयार केलेल्या आहेत. खालील गाण्याच्या एका कडव्यातून याची प्रचिती दिसून येते. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक आणि धार्मिक चळवळीतून मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याचे आढळून येते. त्यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीवर व त्यांच्या इतर कॉलेजच्या इमारतीवर विद्युत रोषणाई करून आनंदोत्सव साजरा केला जातो व सामूहिक बुद्ध वंदनेने अनेक प्राध्यापक व अभ्यासकांच्या भाषणाचा कार्यक्रम होतो. आंबेडकर जयंती आज इंग्लंड, अमेरिका, थायलंड, ब्रह्मदेश, गोवा, तैवान, सिलोन इत्यादी बाहेरच्या देशातही साजरी केली जाते. आंबेडकर जयंती म्हणजे देशातील समस्त दलित व बौद्ध समाजाला सतत जागृत ठेवण्याचे प्रभावी माध्यम म्हटले पाहिजे.
कारण आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा, जनशक्तीचा, लोकशाहीचा, स्वातंत्र्य व समतेचा व संघर्षाचा सतत तेवत राहणारा दीपस्तंभच आहे असे दलित व बौद्ध मानतात व हा दीपस्तंभ तेवत राहून साऱ्या जगाला त्याचा प्रकाश मिळत राहावा याचा विचार त्यांचे कोट्यावधी अनुयायी जयंतीच्या दिवशी व विविध उत्सवातून सतत करीत राहतात. अशा उत्सव व सणातून बौद्ध विचार जागृत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण फलित दलितांच्या धर्मांतरातून साध्य झाले आहे. धर्मांतरामुळेच दलितात झालेले हे महत्त्वाचे परिवर्तन आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय भीम, जय बुद्धाय.